काय रे, किती छान झोपलो होतो मी तिच्या खुशीत डोकं ठेवून खोरा होतास. अबे असे किती दिवस स्वप्नात काढणारच, प्रत्यक्षात काय हालचाल करा. कशी करू हालचाल? अबे बिंदास जाऊन भेट. विनायका कॉलेज असं भेटायचो. अबे प्रिय मन सुगंधा मन आणि तोंडावर जाऊन आपटायचा. कॉलेज काय शाळेपासून चीज करणार तुझी पाल्या. अरे म्हणून काय प्रयत्न करायचे सोडले का मी? अंधारा खोलीत गेले की माणसाची लाईटची बटन जाऊन बघतात. कुठल्या ना कुठल्या तरी लाईट लागते. अबे काय काय लोक ते एका तोंडात दोन नाही घालून बघतात. हे सगळं असं असतं. आपण आपले खडे मारत राहायचे. आणि मुळात मी कोणाला फसवत वगैरे होतो का? नाही ना. सकाळी सकाळी कसं आस्थाच्या वेळेवरचं प्रवचन ऐकल्यासारखं वाटतं. धन्य प्रभू, मधुरा प्राप्ती भवत. पण सांगायचा मुद्दा काय काय तू काही शिकला नाहीस माझ्याकडे. हवे शाळेचे मित्र, कॉलेज नंतरही एकत्र, हवे आता जॉब नंतरही आपण एकत्र राहतोय, तरी सध्या काही शिकला नाहीस तू माझ्याकडे. हवे तुला चड्डी मित्र म्हणून घ्यायची लाज वाटते मला. तुझी गोष्ट वेगळी आहे. तू जरा टाइमपास व्हागा, पटली तर पटली, आता गेली होती. पण आपली सिच्युएशन आला की बॉस, आय मीन लव्ह, ट्रू लव्ह, म्हणून तर घाबरतोय ना. अरे मग मी कशासाठी आहे? अरे तू बिंदास जा भेट. काय होतं ते बघू आपण. झालं म्हणजे माझा एक चान्स पण गेला. म्हणजे बागाचे पैसे. आणि समजा मी तिला विचारलं आणि ती नाही म्हणली तर बोमला मग तुला नाही मला बोलण्याची वेळ झाली. अरे पैशी बोलत बसलो, उशीर झाला मला. उशीर? अरे सकाळीच बॉसचा फोन आला होता. अर्जंट कामासाठी मुंबईला जावं लागतंय. ठीक आहे, परत कधी येतोस? 3-4 आठवडे लागतील. काय? हो. मग मी काय करतो तोपर्यंत? हालचाल. मुंबईला माहिती आहे रे. काय नाही, माझ्याकडे कुठलाही शर्ट धुतलेला नव्हता म्हणून तुला टी शर्ट घातलाय. हा थँक्स बोलायला फोन केला. बस का हीच का आपली मैत्री? हा छान दिसतो, छान दिसतो. चल चल काम कर, काम कर. हव्या ऐक ऐक ऐक, माझ्या महत्वाच्या कामाची वेळ झाली. हा तेच काम. चल चल मी बोलतो ना. बाय 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 बाय.
इथून थोडं पुढे गेला जागा आता. तुम्ही मागे आलात. यावेळेस मी नक्की पाहिजे तुम्ही खरंच मागे आलात. अहो मिस्टर, माहित नाही तर तसं सांगा ना. उगाच कशाला बनवा-बनवी करताय? अहो नाही, बनवा-बनवी नाही. तुम्ही खरंच ऐका माझी. तुम्ही मागे आलात. मी सांगतो, तुम्ही मला विचारलं ना, तुम्ही असं पुढे गेलात ना आणि त्याच्यानंतर असं मागे आलात. जसं रिवाइंड मध्ये असतं ना, जसं रिवाइंड मध्ये असतं ना. LIC इथून पुढे गेलं की डाव्या हाताला. शक्य आहे असं काही होऊ शकतं जगात की हा माझा भास आहे. पण मी तर स्वतः बापरे, माझा तर विश्वास बसत नाहीये की अशी विलक्षण वस्तू माझ्या हातात आली आहे. मी काही करू शकतो वापरून. देशाला टेररिस्ट पासून वाचवू शकतो. शहरातल्या वाईट गोष्टींना आळा घालू शकतो. माझी सुटलेली बस परत आणू शकतो. मधुरा, मधुरा. पाटे नाटक कंपनी सादर करत आहे एकांकिका रिवाइंड. संकल्पना गौरव नांदेकर. लेखन स्वप्नील जोशी. प्रकाश योजना निरंजन महाजन. संगीत संयोजन प्रज्ञा नांदेकर. दिग्दर्शन गौरव नांदेकर. सादर आहे रिवाइंड. सांगायचं ना तर माझाही विश्वास नव्हता बसला यावर. बट आय शुअर की हे सगळं ऐकल्यानंतर तुमचाही विश्वास बसेल की विजयच्या बाबतीत असं काही नाही. कदाचित हो, पण सध्या तरी नाही. पण तरीही क्युरिओसिटी म्हणून काय केलं विजयने त्या रिवाइंडच्या मशीनचं? हो, विजयने त्या रिवाइंडचा त्यावेळी त्याला सगळ्यात जास्त गरज असलेल्या ठिकाणीच वापर केला.
आज नाही. उद्या माझा वाढदिवस आहे. मे बी तुला जे काही सांगायचंय ते तू उद्या